तर भ्रष्टाचारांचे सरदार म्हणत अमित शहांनी शरद पवारांवर टीका केली। त्यांच्या या टीकेला आता सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। अमित शहा ज्या सरकारमध्ये आहेत त्या मोदी सरकारनं पवारांना पद्मविभूषण दिल्याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली आहे। मी अतिशय विनम्रपणे त्यांना आठवण करून देऊ इच्छिते की जेव्हा ते मोदी सरकार होतं तेव्हा त्याच मोदी सरकारने आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण 6 दशक भारताची सेवा केल्याबद्दल कौतुक करून आदराने पद्मविभूषणाने त्यांचा मान सन्मान केला आणि त्याच गव्हर्नमेंटमध्ये अमित शहाजी होते। हे कदाचित ते विसरले असतील। मला काहीच माहिती नाही। मी अजून सकाळपासून पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये मी नक्की ते काय बोललेले आहेत ते ऐकल्यानंतर मी ते स्वतः पाहिल्यानंतर मी त्याच्यावर रिएक्शन दिलं। तर शरद पवार हे माझं दैवत आहेत, मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही। त्यांचा अपमान केला म्हणून काही जण नरेटिव्ह सेट करत आहेत अशी टीका अजित पवारांनी केली आहे। ते पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत होते। सुप्रिया सुळेंनी सांगितलं साहेबांचा मी अपमान केला। मी कधी साहेबांचा अपमान केलेला नाहीये, करणार पण नाही, काही कारण पण नाही, कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे। पण काहीतरी अशा पद्धतीचं निरेटिव्ह हा डेव्हलप करायचा आणि त्याच्यातनं कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगायचं साहेबांचा अपमान केला, साहेबांना असं केलं तसं केलं, अशाच मी अपमान करतो।